सीझनिंग ट्रेडर चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी अमित मोगे. हा व्हिडिओ बनवण्याचं एकमात्र कारण म्हणजे की 18 एप्रिलला आपण कुठल्या स्टॉकमध्ये ट्रेड करू शकतो आणि तो स्टॉकमध्ये बाय ऑपॉर्च्युनिटी बघायची का सेल ऑपॉर्च्युनिटी बघायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे जे स्टॉक्स आदल्या दिवशी माझ्याकडे येतात ते एका विशिष्ट डेटा अनालिसिसच्या नुसार येतात. मी NSE वेबसाईटवरनं काही डेटा डाउनलोड करतो आणि एक्सेलमध्ये काही फॉर्म्युले लावलेले आहेत. एक ऑटोमॅटिक एक्सेल फाईल बनवलेली आहे. त्या एक्सेल फाईलमध्ये डेटाच्या आधारे मला कळतं की उद्या मी कुठल्या स्टॉकमध्ये सेल ऑपॉर्च्युनिटी बघितली पाहिजे आणि कुठल्या स्टॉकमध्ये बाय ऑपॉर्च्युनिटी बघितली पाहिजे. तर 18 तारखेसाठी माझ्या या एक्सेल शीटमध्ये 18 तारखेसाठी कुठले स्टॉक्स आलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ही ती माझी शीट आहे. या शीटमध्ये मी काही डेटा प्लॉट करतो आणि काही फॉर्म्युलाज लावतो आणि त्याच्याप्रमाणे मला कळतं की बाईंगला किती स्टॉक्स आलेत आणि सेलिंगला किती स्टॉक्स आलेत. हा प्युअर डेटा अनालिसिसचा भाग आहे. हे स्टॉक्स फाइंड आउट करायला मी कुठल्याही स्क्रीनरचा वापर करत नाही, मी कुठल्याही चार्टचा वापर करत नाही. प्युअर डेटा अनालिसिसच्या बेसिसवरती मला कळतं की दुसऱ्या दिवशी ह्याच्यातल्या कुठल्या स्टॉक्समध्ये मी बाय ऑपॉर्च्युनिटी बघितली पाहिजे किंवा सेल ऑपॉर्च्युनिटी बघितली पाहिजे. तर आता माझी जी शीट आली त्या शीटमध्ये जे स्टॉक्स आलेले आहेत ते सगळे ऑलमोस्ट सेलिंग करता आलेले आहेत उद्या. आणि आता हे स्टॉक्स जेवढे स्टॉक्स तुम्हाला दिसतात साधारण उद्यासाठी आपल्याला आलेले आहेत 23 स्टॉक्स. या 23 स्टॉक्समध्ये आपल्याला उद्या फक्त सेल ऑपॉर्च्युनिटी बघायची आहे आणि ती कशी बघायची हे पण मी तुम्हाला शिकवणार आहे. आपण आता हे सगळे स्टॉक्स चार्ट्सवरती बघणार आहोत. पहिला स्टॉक बघूया. पहिला स्टॉक आहे आरती इंडस्ट्रीज. तो आपण जाऊन चेक करूया की आपल्याला सेलिंग ऑपॉर्च्युनिटी आरती इंडस्ट्रीजमध्ये कुठे मिळू शकतो. तर हा 5 मिनिटाचा चार्ट आहे. हा ॲक्च्युली माझ्या 13 एप्रिलच्या स्टॉक्समध्ये सुद्धा सेलिंगसाठी आला होता. तर तुम्ही बघू शकत असाल मी माझ्या स्टुडंट्सना एक पोझिशन दिली होती की ह्या कॅन्डलच्या खालती तुम्ही एक PE बाय करू शकता. साधारण तुमचं जे टार्गेट असेल ते पहिलं टार्गेट हे असेल आणि ते आरामात अचीव झालेलं आहे. तर हे जे मध्ये स्टॉक्स आहेत हे प्युअरली प्राइस ॲक्शनच्या बेसिसवरतीच तुम्हाला ट्रेड करावे लागतील. तर आता जर तुम्ही बघितलं तर हा एक त्याचा सेलिंग झोन झालेला आहे. साधारण या स्टॉकचा हा एक त्याचा सप्लाय झोन झालेला आहे. कारण तुम्ही जर बघितलं इथे एक त्यांनी रिजेक्शन घेतलंय आणि सेम लेवलवरती दुसरं रिजेक्शन घेतलंय. आता त्याचा जो हा एक डिमांड झोन होता, हा जो त्याचा एक डिमांड झोन होता त्याचं रूपांतर आता सप्लाय झोनमध्ये झालेलं आहे. कारण हा तोडून खालती आला, परत रिटेस्ट करून परत खालती आला, परत रिटेस्ट करायला गेला आणि परत खालती आला. आता जर तुम्ही बघितलं तर आरती इंडस्ट्रीजमध्ये एक साधारण हा जो एक डिमांड झोन आहे हा अनटेस्टेड डिमांड झोन आहे की अजून हा टेस्ट करायला आलेला नाही. आणि दुसरा अनटेस्टेड डिमांड झोन जो आहे तो साधारण हा आहे. तर आपल्याला कुठे ऑपॉर्च्युनिटी बघायची आहे? आपल्याला साधारण या लेवलला परत जेव्हा येईल तेव्हा इथे एक सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी बघायची आहे, किंवा हा तोडून इथे आला तर इथे एक सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी बघायची आहे. तर ह्या लेवलला आला तर लगेच आपल्याला सेल नाही करायचा, आपल्याला प्राइस ॲक्शनची वाट बघायची आहे. आता तुम्हाला सांगतो की मी ह्याच कॅन्डलच्या बेसिसवरती ट्रेड करायला काय लावलं होतं. त्याचं एक सिंपल कारण असं होतं, तुम्ही जर बघितलं तर इथे एक सप्लाय झोन होता आणि तोच सप्लाय झोन परत रिटेस्ट करायला आला आणि काय झालं बघा, ही एक बेरिश एनगल्फिंग कॅन्डल बनली जेव्हा परत तो रिटेस्ट करायला आला. त्याच्यामुळे ह्याच्या खालती जर एक पुट बाय केला असता तर पहिलं टार्गेट तुमचं हे ठरलं असतं आणि साधारण दुसरं टार्गेट हे ठरलं असतं. तर तुमचं पहिलं टार्गेट तर आरामात अचीव झालं आणि तुमचा जो SL होता तो इथे होता. सो तुम्हाला 1:2 रेशो आरामात मिळालेला आहे. तर बेसिकली कसं आहे की तुम्हाला जेव्हा ट्रेड करायचं तेव्हा नुसतं ब्लाइंडली ट्रेड नाही करायचं. तुम्हाला साधारण एक चेक करायचं की तुमचा नेक्स्ट डिमांड झोन कुठे आहे, नेक्स्ट सप्लाय झोन कुठे आहे. आता जर आपण हायर टाइम फ्रेमची अनालिसिस केली तर हायर टाइम फ्रेमच्या अनालिसिसवरती बघा काय झालं. हा एक त्याचा एक सप्लाय झोन फॉर्म झाला. ठीक आहे, हा सप्लाय झोन कुठे फॉर्म झाला? इकडे फॉर्म झाला. खालती गेला, इथे एक डिमांड झोन होता, हा एक साधारण डिमांड झोन होता. ठीक आहे, खालती गेला, या डिमांड झोनवरनं त्यांनी एक राईज घेतली, वरती गेला रिटेस्ट करायला आणि तिकडनं परत एक विकली वरती एक बेरिश एनगल्फिंग कॅन्डल तयार झाली. म्हणजे पोझिशनल सुद्धा या कॅन्डलच्या खालती जर तुम्ही पुट बाय केला असता तर साधारण तुमचं जे फर्स्ट टार्गेट होतं ते हे होतं, ते आरामात अचीव झालं आणि दुसरं टार्गेट हे होतं ते पण आरामात अचीव झालं. सो बेसिकली नेहमी लक्षात ठेवा की प्राइस ॲक्शनच्याच बेसिसवरती तुम्हाला ट्रेड करायचं आहे.
तर ही शीट मी माझ्या स्टुडंट्सना दररोज पाठवतो. ज्यांनी माझा एक टेलिग्रामचा चॅनल आहे, त्या चॅनलवरती जेवढी सगळी जण जुडलेली आहेत त्यांना ही शीट मी दररोज पाठवतो. तुम्हाला सुद्धा ही शीट जर पाहिजे असेल तर माझा टेलिग्राम चॅनलचा जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच व्हिडिओच्या, त्याच्यावरती क्लिक करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तुम्हाला हे जे स्टॉक्स आहेत ते दररोज मिळतील. आता काय झालंय बघा, की इकडनं सप्लाय घेऊन तो इकडनं डिमांड घेऊन परत इथपर्यंत आला टेस्टिंगला, परत खालती आला, वरती जायचा प्रयत्न करतोय, पण परत साधारण इथे एक बेरिश एनगल्फिंगचा मला पॅटर्न दिसतोय. सो माझा डेटा काय सांगतोय, माझा डेटा म्हणतोय की याला शॉर्ट करा. तर पोझिशनल जर तुम्हाला बघायचं असेल तर ही जी ह्या वीकची रेड कॅन्डल आहे याच्या लोच्या खालती जर तुम्ही एक पुट बाय केला तर साधारण तुमचं फर्स्ट टार्गेट तुम्ही इथे एक्सपेक्ट करू शकता आणि साधारण एस एल इथे ठेवू शकता. हे झालं पोझिशनल. पण बेसिकली आपण जे बघतोय ते इंट्राडे करता बघतोय. सो मी डायरेक्ट 5 मिनिट्सच्या टाइम फ्रेमवरती येणार. 5 मिनिट्सच्या टाइम फ्रेमवरती येऊन मी कुठला कुठला सप्लाय झोन आहे आणि कुठले कुठले डिमांड झोन्स आहे अनटच्ड, जे अजूनपर्यंत टच झालेले नाही आहेत, तर हा एक सप्लाय झोन चांगला ठरू शकतो, हा वाला जो अनटच आहे, ज्याचं अजून टेस्टिंगला आलं नाही. सो साधारण जर मार्केट इथे आलं, तुम्हाला एक बेरिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसला तर तुम्ही इथे एक पुट बाय करू शकता किंवा फ्युचर्स मधला एक लॉट तुम्ही सेल करू शकता. आणि जे साधारण जे टार्गेट तुम्ही बघाल, जर तुम्ही इथे घेतलं तर साधारण टार्गेट तुमचं फर्स्ट टार्गेट हे असेल, कारण दिस इज अनटच्ड डिमांड झोन. तर होऊ शकतं की इथपर्यंत येऊन परत बाउन्स बॅक देईल. ठीक आहे, हे झालं आरती इंडस्ट्रीज. आता आपण बघूया दुसरा स्टॉक कुठला आहे लिस्ट मधला, अदानी पोर्ट्स. आता जर तुम्ही बघितलं असेल अदानी पोर्ट्सचा, अदानी पोर्ट्स खूप वरती गेलेला स्टॉक आहे. जर आपण विकली चार्टवरती बघितलं अदानी पोर्ट्सला, हे मी रिसेट करतो, तर बघा एक्झॅक्टली जो त्याचा एक सप्लाय झोन होता त्या सप्लाय झोनपासूनच त्यांनी एक रिव्हर्सल कॅन्डल दिलेली आहे. आणि ही रिव्हर्सल कॅन्डल कुठली आहे बघा, ही इन्व्हर्टेड हॅमर टाईप आहे, म्हणजे इन्व्हर्टेड ट्विन बारची एक कॅन्डल आहे. तो काय झालं, हा जो त्याचा सप्लाय झोन आहे हा त्याला तोडणं आता थोडंसं अवघड जात आहे. तो साधारण या एक रेंजमध्ये अडकलेला आहे. ही जी रेंज आहे त्याची, या रेंजमध्ये हा स्टॉक अडकला. ह्याच्यावरती ब्रेकआउट जरी दिला तरी लगेच बाय करू नका, वरती जाऊन दे, परत रिटेस्ट करायला येऊन दे. जेव्हा इथे परत रिटेस्ट करायला येईल आणि एक चांगला बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होईल तेव्हा मग इकडे तुम्ही बाय करू शकता आणि साधारण फर्स्ट टार्गेट तुम्ही हे एक्सपेक्ट करू शकता. किंवा इकडे उद्या जर तुम्ही इकडे सेल केला तर तुमचं फर्स्ट टार्गेट जे आहे ते इथे असेल आणि ही पोझिशनल आहे की जर तुम्ही फ्युचरचा एक लॉट सेल केला या कॅन्डलच्या, या वीकच्या मागच्या वीकच्या कॅन्डलच्या लोच्या खालती जर सेल केला तर तुमचं जे नेक्स्ट टार्गेट असेल ते हे आहे. तो साधारण आता एक रेंज बाउंड मध्ये गेलाय. सो तुम्ही सांगू शकत नाहीत की ही डिस्ट्रीब्युशन फेज आहे का ही अक्युम्युलेशन फेज आहे. ठीक आहे, तर मला तरी असं वाटतंय की उद्या ह्या वीकच्या कॅन्डलचा लो जर ह्यांनी ब्रेक केला तर हा स्टॉक इथपर्यंत येण्याची चान्सेस जास्ती मला दिसत आहेत. पण आपल्याला इंट्राडेसाठी बघायचं आहे. सो आपण बघूया इंट्राडेसाठी 5 मिनिट्स कॅन्डल स्टिकच्या पॅटर्न चार्टवरती. 5 मिनिट्सवरती अनटच्ड सप्लाय झोन कुठले कुठले आहेत, अनटच सप्लाय. तर हा एक त्याचा सप्लाय झोन आहेच आहे, हा जो आहे हा एक त्याचा चांगला सप्लाय झोन आहे, हा एक त्याचा चांगला सप्लाय झोन आहे. त्याच्यानंतरचा सप्लाय झोन कुठला आहे, हा एक सप्लाय झोन. इकडे तोडून खालती गेला, रिटेस्ट करायला आलं पण या सप्लाय झोन पर्यंत आला नाही, खालती गेला, मार्केट गॅप अप ओपन झालं. या कॅन्डलच्या वरती खूप लोकांनी बाय केले असतील, त्यांचे एस एल उडले असतील. तो बेसिकली बघा आता इथे काय स्ट्रक्चर फॉर्म झालं, ही एक बुलिश कॅन्डल बनली, या कॅन्डलवरनं रिजेक्शन आलं, परत एक स्मॉल कॅन्डलवरनं रिजेक्शन आलं आणि ही कन्फर्मेशन कॅन्डल. सो या लोच्या खालती जर तुम्ही पुट बाय केला असतात, इथे एस एल ठेवलं असतात तर फर्स्ट टार्गेट साधारण तुमचं हे राहिलं असतं आणि सेकंड टार्गेट जे आहे ते हे राहिलं असतं. तर बेसिकली तो काय करतोय, हा जो एक अनटच डिमांड झोन आहे या डिमांड झोन पासून त्यांनी एक बाईंग आलं पण ते सस्टेन नाही झालं. बघा कुठपर्यंत गेलं. आता त्याचे अनटच सप्लाय झोन्स कुठले कुठले ते आपण मार्क करूया. त्याचा जो अनटच सप्लाय झोन आहे तो हा आहे, येणे अजून टच नाही केलं, इकडनंच खालती आलं. सो होऊ शकतं, कदाचित असं होऊ शकतं की मार्केट फ्लॅट ओपन होऊन इकडनं एक बाउन्स घेऊन परत हा रिटेस्ट करायला जाईल आणि इकडनं परत खालती पडेल. सो तुम्हाला जे सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी बघायची आहे, ती सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी साधारण आपल्याला सप्लाय झोन जे आहेत त्या सप्लाय झोन्स पाशीच आपल्याला सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी बघायची.
आणि सिन्स हा स्टॉक सेलिंगला आलाय, आपण या स्टॉकमध्ये बाईंग करणार नाही. ठीक आहे. आणि त्याचा एक जो अनटच्ड सप्लाय झोन आहे 5 मिनिट चार्टवरती, तो हा आहे. हा झोन तो अजून रिटेस्ट करायला आलेला नाही. त्याचा जो एक अजून एक अनटच डिमांड झोन आहे, तो साधारण हा आहे. हा त्याचा एक अनटच डिमांड झोन आहे. तुम्हाला ट्रेड नाही मिळालं तरी चालेल, घाई करू नका. पण या शीटवरती ट्रेड कसं करायचं हे मी तुम्हाला आत्ता दाखवतोय, की साधारण हे सप्लाय झोन्स असे मार्क करून घ्यायचे. आणि या सप्लाय झोन्सच्या इथे जर तुम्हाला एक रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसला तर डेफिनेटली तुम्ही एक पुट बाय करू शकता. ठीक आहे. पुढचा स्टॉक बघूया, अल्केम. अल्केम हा डाऊन ट्रेंडमध्येच आहे. तुम्हाला दिसत आहे की अल्केम डाऊन ट्रेंडमध्ये आहे. तर साधारण हा त्याचा एक डिमांड झोन आहे. हा जर मी बघितलं तर साधारण हा त्याचा एक डिमांड झोन आहे. या डिमांड झोनपासून एक बाउन्स मिळू शकतो. सो त्याचे अनटच सप्लाय झोन्स कुठले कुठले ते आपण आता मार्क करायला घेऊया. त्याचा जो एक अनटच सप्लाय झोन आहे तो हा आहे. तो साधारण हा टेस्टिंग करायला येईल. तो दुसरा जो आहे तो साधारण बेसिकली हा टेस्ट केलेला आहे त्यांनी. हा टेस्ट करून मग इकडनं एक सॉलिड सेलिंग प्रेशर आलं आहे. अजून एक आहे, हा जो आहे हा साधारण त्याचा अजून एक सप्लाय झोन आहे. आणि दुसरा जो सप्लाय झोन आहे तो हा आहे. तर साधारण हे जे सप्लाय झोन्स आहेत किंवा डिमांड झोन्स आहेत, हे जर तुम्ही मार्क करून घेतले आणि तो जर अनटच्ड असेल तर एक शक्यता अशी असते की तो टेस्टिंगला आलाय. तिकडे जर एक बेरिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसला तर तिकडनं मार्केट साधारण खालती पडू शकतं. ठीक आहे. तर आपण पुढचा स्टॉक बघूया, बाटा इंडिया. आता हा बाटा इंडिया माझ्या लिस्टमध्ये सेलिंगला आला होता. मी ऑलरेडी त्याचा एक सप्लाय झोन मार्क करून ठेवला होता आणि माझ्या स्टुडंटना सांगितलं पण होतं की ह्याच्या खालती तुम्ही एंटर करू शकता, इथे एस एल प्लेस करा आणि साधारण तुमचं टार्गेट इथे असेल. ॲज इट इज टार्गेट अचीव झालं. आणि तुम्ही जर बघितलं तर आपल्याला जो रिस्क टू रिवॉर्ड रेशो आहे तो जायला साधारण आपले 10 रुपये 35 पैसे होते आणि साधारण तुम्हाला यायला 35 रुपये 50 पैसे एवढा तुम्हाला प्रॉफिट झाला आहे. 35 रुपये 50 पैसे पर लॉट हा तुमचा प्रॉफिट आहे. 35 रुपये 50 पैसे इंटू लॉटची साईज एवढी तुमची प्रॉफिट झाली फ्युचर्समध्ये. जर तुम्ही OTM घेतला असतात तर साधारण तुम्हाला एक 20 पॉईंट्स तर मिळाले असते. तर ह्याचं पण कसं आहे की तुम्हाला जो अनटच आता हा एक त्याचा डिमांड झोन होता, तो ह्याच डिमांड झोन पशीच बघा, याच डिमांड झोन पाशी तो आहे. सो दुसरा जो अनटच डिमांड झोन आहे त्याचा, तो साधारण हा त्याचा एक अनटच डिमांड झोन आहे. ठीक आहे. त्याचा एक सप्लाय झोन बघूया आपण कुठला आहे. तर हा तुम्ही म्हटलं तर हा त्याचा एक सप्लाय झोन आहे जो तो टेस्ट करायला येऊ शकतो. तर जर तुम्हाला इथे किंवा इथे एक रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसला तर तुम्ही इथे बाय करा आणि तुमचं जे टार्गेट आहे तो नेक्स्ट झोन असेल. जो नेक्स्ट झोन असेल, सो आता सपोज तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं की मार्केट इकडनं वरती गेलं, हा पण तोडून वरती गेलं, साधारण सप्लाय झोन पाशी एक रिव्हर्सल पॅटर्न तयार झाला, तुम्ही पुट बाय केला तर तुमचं जे टार्गेट आहे ते हे होईल. कारण हा जो रेजिस्टन्स होता तो आता त्याचा सपोर्ट बनणार आहे. सो होऊ शकतं मार्केट इथपर्यंत येऊन मग परत हा तोडून वरती करेल. एक लक्षात ठेवा, मार्केट कधीही सिंगल लाईन मध्ये वरती जात नाही. मार्केट कधी असं वरती जात नाही. मार्केटला वरती जायचं असेल तर एक इम्पल्सिव्ह वेव्ह, करेक्टिव्ह वेव्ह, इम्पल्सिव्ह वेव्ह, करेक्टिव्ह वेव्ह, इम्पल्सिव्ह वेव्ह, त्याला काय म्हणतात, हायर हाय हायर लो फॉर्मेशन. आणि मार्केटला जर खालती यायचं असेल तर सिंगल लाईन मध्ये कधीच येत नाही. तो खालती येतो, एक करेक्टिव्ह वेव्ह बनवतो, परत एक इम्पल्सिव्ह वेव्ह बनवतो, परत एक करेक्टिव्ह वेव्ह बनवतो, परत एक इम्पल्सिव्ह वेव्ह बनवतो. तर याला काय म्हणतो आपण, लोअर लो आणि लोअर हाय. हायर हायर लो अप ट्रेंड, लोअर लो लोअर हाय डाऊन ट्रेंड. आणि या दोन्हीपैकी काही नसेल तर त्याला आपण म्हणतो साईन वेव्ह. सो या गोष्टी तुम्ही प्लीज लक्षात ठेवा आणि त्याच्यानुसारच काम करा. तर ही जी स्टॉकची लिस्ट आहे, तर साधारण या एवढे स्टॉक्स आहेत या लिस्टमध्ये. 23 स्टॉक्स आहेत या लिस्टमध्ये. तर या स्टॉक्सची तुम्ही प्रिंटआउट किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता. या स्टॉक्समध्ये तुम्हाला उद्या सेलिंग ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. कुठे सेल करायचं, तर सप्लाय झोन जो आहे, अनटेस्टेड सप्लाय झोन,
तिथे जेव्हा स्टॉक येईल त्या सप्लाय झोन पाशी आणि तिथे जेव्हा तुम्हाला एक रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसेल तेव्हा तुम्ही एक सेल करू शकता. यात काय होतं की जेव्हा तुम्ही सप्लाय झोनवरती पुट बाय करता किंवा फ्युचरच्या एक लॉट शॉर्ट करता, तुमचा SL कमी असतो आणि त्या मनाने तुम्हाला टार्गेट जास्त मिळतं. सगळ्यांना ऑल द बेस्ट. तर हे स्टॉक्सवरती उद्या नक्की लक्ष ठेवा. एक सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी मिळाली या स्टॉकमध्ये तर डेफिनेटली तुम्ही एक ट्रेड घेऊ शकता. आणि या स्टॉकमध्ये शक्यतो उद्यासाठी किंवा मंडेसाठी, मी म्हणेन उद्यासाठी नाही, मंडेसाठी शक्यतो या स्टॉक्समध्ये फक्त सेलिंग ऑपॉर्च्युनिटी जी आहे तीच सेलिंग ऑपॉर्च्युनिटीच ठेवा मनात, की या स्टॉकमध्ये आपल्याला फक्त सेलिंग ऑपॉर्च्युनिटी बघायची आहे. ठीक आहे. थँक्यू.